पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ठेव ना खाली, मी कॉफी पिते दिसत नाही का? मयू तुझा डब्बा। आणि काय ग वहिनी, किती माइल्ड कॉफी बनवलीयस? 1000 वेळा सांगितलंय तुला, मला जरा अशी कडक कॉफी लागते। हे घे, परत बनवून आण। आई कशी दिसतेय मी? छान दिसते। मुद्दामच आज ट्रेडिशनल लुक केला, म्हटलं या तोड्यांवरती साडी मॅच व्हायला पाहिजे ना। ओ सॉरी। तू सेकंड। आई, काल संजूने माझा पांघरून ओढलं आणि रात्री मला एवढी थंडी वाजत होती, आता त्याला फोल्ड करायला सांगते तर तो ते पण करत नाही। असू दे ग, तुझा भाऊच आहे ना तो। तुझं चादर ना, मग तू फोल्ड कर। पण काका, ओढणी कोणी तूच ना? काय रे संजू, मला थंडी वाजत होती। ए संजू, तुला कोणी सांगितलं होतं रे आगाऊपणा करून खालती तिच्या जवळ जाऊन झोपायला? मला खाली झोपायचं होतं। का? मला तुझ्या जवळ नाही झोपायचे। पण का? कारण तू खूप बॅड आहेस। तू मामीला रडवलंस। संजू, उगाच आगाऊपणा करून बोलू नकोस हा। पण मम्मी, आपण दुसऱ्यांच्या वस्तू घ्यायच्या नसतात ना? मग तू त्या बँगल्स का घेतल्यात? त्या मामीच्या आहेत। तू तिला रिटर्न कर, नाही तर मी तुझ्या जवळ नाही झोपणार। चला आई बाय। संजू टाटा, गोड इसरी तू डप्पा। काय म्हणालास तू? मी म्हणालो की तू ते बँगल्स मामीला रिटर्न कर, नाही तर मी तुझ्या जवळ झोपणार नाही। ऐकलास का वहिनी, काय म्हणाला संजू? छान हा, सगळ्या घरातल्यांना माझ्या विरुद्ध उभं कर। माझा नवरा सुद्धा माझ्या बाजूने उभा नाहीये, आणि आता तर माझ्या मुलाचे पण कान भरतीयस तू माझ्या विरुद्ध। मस्त। मामीने काही नाही सांगितलंय मला। ए गप्पा बस, एक शब्द पुढे बोलू नकोस हा, आणि बोललास तर एक असा धपाडा लावीन ना। वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलापासून लांब राहायचं, नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत। चला रे, चला उठा। मामी बाय। चल। तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याची लिस्ट मिळाली आहे मला, आणि मी ती वाचली आहे। लवकरच याच्यावर विचार केला जाईल। तुम्हाला आणखीन काय बोलायचंय याच्या व्यतिरिक्त? येस स्वाती। मॅडम, कंपनीच्या काही नियमांचा कस्टमरला फायदा होतो, पण आम्हाला तोटा। जसं? मॅडम, चांगली सर्व्हिस देऊन सुद्धा कस्टमर आम्हाला फक्त 1 आणि 2 स्टार देतात। बऱ्याचदा फ्री सर्व्हिस मिळावी म्हणून ह्या बायका चुकीचे रेटिंग देतात। आम्हाला वाईट रेटिंग दिल्यावर कंपनींनी यांना फ्री सर्व्हिस देणं बंद केलं पाहिजे। मी बोलेन या विषयावर सरांशी। अँड मॅम, जे आम्हाला सिन्सिअरली रेटिंग देतात त्या कस्टमरना आम्ही रेटिंग देण्याची सुद्धा अरेंजमेंट हवी ना। आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम्स आहेत। येस, बऱ्याच वेळा कस्टमर आमच्याशी रूड बिहेव करतात। अशा लोकांना पुढच्या वेळी ऑर्डर बुक करण्याची परमिशनच नको द्यायला। हा मुद्दा पण महत्त्वाचा आहे।
मी नक्कीच या विषयावर भार्गव सरांशी बोलेन. अश्विनी, तुमची काही सजेशन? अश्विनी, अश्विनी, सॉरी मॅडम. काय? आर यू ओके? हो मॅडम. तुमच्या काही कंप्लेंट्स आहेत? नाही. ओके देन. ही प्रॉब्लेमची लिस्ट मी पाहिलीच आहे, तर यावर लवकर सोल्युशनही निघेल. तुम्ही आता तुमचे पोर्टल सुरू करून लवकरच ऑर्डर्सवर जा. आणि नेक्स्ट मीटिंगची तारीख आणि टाइम मी तुम्हाला लवकरच कळवेल. ओके. अश्विनी, अश्विनी, तुझे डोळे का असे दिसतात? नाही, काही नाही. तू रात्रभर झोपली नाहीयेस किंवा रात्रभर रडत होतीस, हो ना? दोन्ही. हा? ही रात्रभर जागी राहून रडत होती. नाही, सांगितलं ना असं काही नाहीये म्हणून. अश्विनी, तू पोर्टल सुरू करू नकोस आणि आज ऑर्डर पण घेऊ नकोस. जरासा आराम कर. नाही, मला नाही जमणार ते. कारण आता गाडी परत मिळणार नाही आणि दर महिन्याला गाडीचे पैसेही भरावे लागतील. गाडी का नाही वापस मिळणार? नाही, काही नाही. ऐक ना अश्विनी, हॅलो. अरे किती वेळा फोन करतोस? मी कट केला याचा अर्थ मला बोलायचं नसेल ना? अर्जंट होतं ना. पण 2 दिवस झाले कामावर का नाही आलात तुम्ही? मी मेसेज केला होता ना. मेसेज? कसला मेसेज? हे बघ, माझ्या घरी खूप प्रॉब्लेम्स आहे. 2-3 दिवस मी येऊ शकत नाही आणि माझी तब्येतही बरी नाही. पण थोड्या वेळाने तुम्ही इथे येऊ शकता. आता? अरे ड्युटीला तर वेळ आहे ना आणखी. अहो, पोलीस इथे चौकशीला येणार आहेत. पोलीस? ते आपल्या इथली एक गाडी चोरीला गेली ना, त्याच्यामुळे सगळ्या चौकीदारांची चौकशी करणार आहेत असं काहीतरी म्हणत होते. हा हा हा, येतो मी येतो. तू आता फोन करू नकोस मला. खूप प्रॉब्लेम्स आहेत घरी. पोलीस. बरं वाटलं? हो. तुम्हाला नेलपेंट लावून देते. पेडिक्युअर झालंय. नाही नको. बरं, खूप छान पेडिक्युअर केलंस तू. अगदी बरं वाटतंय. सगळा थकवा गेला. थँक्यू. काय ग, तुझे डोळे एवढे थकलेले का दिसतायत? काही होतंय का तुला? मला नाही हो. तू खूप रडलीयस का? आजपर्यंत बऱ्याच ब्युटिशियन्सनी माझा फूट मसाज केलाय, पण आज जितकं बरं वाटलं ना तितकं कधीच नाही वाटलं. तुला माहितीये का? कारण तुझ्या हातात फक्त कला नाही आहे, तर माया आहे. माया. माया या शब्दाचा अर्थ कळतो? माया ही प्रेमापेक्षाही मोठी असते. आणि तू फक्त पैशासाठी काम नाही करत आहेस, तर तू जे काम करतेस ते मन लावून करतेस, हो ना? खरं सांगू का, माझी आई ना मला नेहमी सांगते की आपल्या प्रत्येक कामामध्ये ना मन डोकावत असतं. म्हणजे कसं आहे ना, स्वयंपाक करताना आपण जर रागात असलो ना तर स्वयंपाक चांगला होत नाही. तेच भाजी करताना जर मूड चांगला असेल तर भाजीला चव छान होते. आणि मी म्हणजे कधी कधी भांडी घासताना ना गाणी लावते. म्हणजे मला आपलं वाटतं की भांड्यांना पण छान चकाकी येते. मला प्रत्येक काम ना मन लावून करायची सवय आहे. वरवर नाही करता येतो मला. आणि असं करताना बऱ्याचदा आपण स्वतःचीच काळजी घ्यायला विसरतो. आणि तेच झालंय तुझं. हे घे आणि डोळ्यावर ठेव आणि शांतपणे बस. मी नाही हो मॅडम, मी इथे सर्व्हिस देण्यासाठी आली आहे. मी ड्युटीवर आहे ना, असं नाही करू शकत. आता तू ड्युटीवर नाहीयेस,
आता तू फक्त माझ्या घरी आलेली माझी बहीण आहेस. आता तू काहीही न बोलता हे डोळ्यावर ठेव आणि शांतपणे जाऊन बस. बघ बरं वाटेल तुला. दोन दिवसांपूर्वीच स्लॅबचं काम पूर्ण झालंय. सबनीस सर काय म्हणालेत? त्यांचं म्हणणं आहे की या लोकांना नक्कीच कोणता तरी पॉलिटिकल सपोर्ट आहे. हो बाबा, इतक्या कमी वेळेत जमिनीचे पेपर सुद्धा बनत नाहीत. म्हणजे तुला थोडक्यात एवढं सांगायचंय की सगळं संपलंय ना, मग कशाला फिरवतोय? माझ्या तोंडावर सांग ना संपलंय सगळं, उगीच टाइमपास. विद्युत जाऊ दे. पण आपल्याजवळ जी जमिनीची कागदपत्र आहेत ती, त्याचा काहीच उपयोग नाही. नाही नाही, उपयोगाची कशी नाहीत, पण काय ना, हे सगळं किचकट झाले खूप. आता काही करण्यापूर्वी खूप विचार करावा लागेल. शिवाय त्यांनी ॲडव्होकेट म्हणून गांधींना अपॉइंट केलंय. ॲडव्होकेट गांधी म्हणजे गौरव गांधी? तिथं फार मोठी वकील आहेत. हो, पण बाबा महत्वाची ही गोष्ट आहे की त्यांना ॲडव्होकेट गांधींची फी सुद्धा परवडणारी नाही. या सगळ्याच्या मागे ना काहीतरी राजकारण नक्की आहे. विद्युत, कधी आलास? थांब, मी तुझ्यासाठी चहा टाकते. नाही नाही नको अगं ताई, राहू दे. अरे सगळ्यांसाठी टाकतेच आहे, तुझ्यासाठी पण टाकते. मामा येते. वयू, तुझे ट्युशन्स कसे सुरू आहेत? व्यवस्थित चालू आहे. विद्युत, सबनीस सरांना आपल्याला काही पैसे द्यायला लागेल ना, म्हणजे त्यांची फीज? नाही बाबा, सध्या द्यायची गरज नाहीये आणि सर घेणार पण नाही. असं कसं चालेल? हो, पण आधी आपली केस आहे ना कुठच्या दिशेने जाते ते कळणं महत्वाचं आहे. त्यानंतर पैशाचं ठरवू आपण, पण सध्या त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. ठीक आहे. अरे विद्युत, इकडेच आहेस तू? मी तुला फोन करणारच होते. ऍक्च्युली आमचं ऑल इंडिया पॉलिक्लिनिकचं सेमिनार आहे बेंगलोरमध्ये, मला जावं लागेल. आणि तिथे तुझा मित्र आहे बघ तो एक राघवन, तर त्याचं पण नाव आहे अरे कमिटीमध्ये. हे बघ, हे बघ, त्याचं नाव पण इथे. हे ताईचे तोडे आहेत ना? हे तुझ्या हातात काय करतायत? राजू, तुला कळतंय का? तू का लपवतोस यार माझ्यापासून? तू यार नको तिथे डोकं नको लावतो बरं का तू. अरे तू आहे ना, बोलता बोलता श्रेयसशी सगळं बोलून गेला असतास तर. हा, तुला काही भान राहतं का? आपलं बोलायला लागला ना उत्साहाच्या भरात काही बोलून जातोस. अगं पण राजू, हे किती डेंजर प्रकरण आहे कळतंय का तुला? अगं पोलीस आले होते परवा त्याला शोधत. अरे पोलिसां हळू बोल ना. अरे पोलिसांकडे त्याचा चेहरा आहे पण तो क्लिअर नाहीये. हो, म्हणून श्रेयस वाचला. एक मिनिट, म्हणजे म्हणून श्रेयस त्या पप्पू कापरेकडे गेला होता. भेंडी त्या आजाला आहे ना ठोकतोच आता. अरे श्रेयसला पैशांची गरज होती पण त्या पप्पूकडे जाई, त्याच्याकडे काय गेला तो? लफडावून बसला यार सगळा. मला आहे ना आशूचंच टेन्शन येते रे. अरे ती नुसती रडतीये, म्हणजे तिला गाडी तर हवी आहे. अरे पण श्रेयस अडकला जाईल ना म्हणून तिनं ती केस बंद करायला सांगितलीये. अरे पण ते नाही करणार, त्या चोराला पकडणारच ते आता. आता यार काही सुचत नाहीये मला, काहीतरी करावं लागेल. काही कर बबन, आणि श्रेयसला यातनं बाहेर काढ, कारण तो अडकला गेला ना तर सगळंच विचित्र होऊन जाईल. तू टेन्शन घेऊ नकोस. जोपर्यंत हा पांडे आहे ना तोपर्यंत श्रेयसला काही होणार नाही. आज जाईल तो आता पप्पू कापरे, श्रेयस नाही. आशूचं खूप टेन्शन येतं रे. म्हणजे ना तिचे प्रॉब्लेम्स कमी होण्यापेक्षा ना ते वाढतच चालले. सगळ्यांचं आता हेच म्हणणं असेल ना की या घरात आदर्श जर कोण असेल तर ते म्हणजे वहिनी आहे, आणि सगळ्यात वाईट काम कोण करत असेल तर ते म्हणजे मी. हो ना शिल्पी, असं कोणीही म्हणत नाहीये. तू फक्त ताईचे हे तोडे तिला परत कर.
नाही करणार, नाही करणार मी हे तोडे परत. माझ्या नवऱ्याने स्वतःचे पैसे टाकून हे तोडे सोडवून आणलेत. 5 लाख रुपये मोजलेस ना तू, 5 लाख, जे आपण आपलं घर घेण्यासाठी बाजूला ठेवले होते, ते पैसे तू इथे वापरलेस. ते पैसे गेले. आता मी हे तोडे परत देणार नाही. शिल्पी, अगं तू ताईशी इतक्या क्रूरपणे कशी वागू शकतेस? तू मला क्रूर म्हणतोस? अरे माझा नवरा आहेस ना तू. कधीतरी माझ्या बाजूने बोल, कधीतरी माझी बाजू घे रे. असू देत ना विद्युत. तोडे तिच्याकडे काय असले, माझ्याकडे काय असले, याने काय फरक पडतोय का? किती नाटकी आहेस ग तू. केवढी नाटकी आहेस. काल तर म्हणत होतीस मोठं तोंड करून की नाही मी हे तोडे तुला देऊ शकत नाही, हे माझे तोडेत, माझ्या आजीचे तोडेत, आमच्या घरनं आलेले तोडेत. किती ड्रामा. आणि आता काय भाऊ आलाय तर त्याच्या समोर दानी पुतळा बनतीयस. शिल्पी, मी तुला फक्त एवढंच म्हटलं होतं की ते तोडे विकू नकोस. तू आयुष्यभर जरी ते तोडे तुझ्याकडे ठेवलेस ना तरी माझी काही हरकत नाहीये. बास हा बास. आता यापुढे तू बोलू नकोस. रात्रभर रडून रडून स्वतःची काय अवस्था करून घेतलीये. मी कशी भोळी गरीब गाय आहे हे दाखवतेस सगळ्यांना. सिंपथी कशी घ्यायची ना करेक्ट कळता तुला. आणि या सगळ्यातनं दिसतं काय की शिल्पी कशी वाईट आहे, ती कशी सगळ्यांशी वाईट वागते. हो ना. एकदम स्मार्ट खेळतेस तू. खरं तर स्मार्ट नाही, नीच आहेस तू. शिल्पी, तोंड सांभाळून बोल. तू माझ्यावर ओरडू नकोस हा विद्युत. माझी बाजू घेऊन बोलणार नसशील तर माझ्यावर ओरडायचाही अधिकार नाहीये तुला. अच्छा, पण तुझ्या हातातून हे तोडे काढायचा अधिकार तर आहे ना? कारण ते मी माझे पैसे देऊन सोडून आणलेत. तेव्हा मी ठरवणार ते कोणाला द्यायचे ते. तू नाही ठरवायचं. मी हे तोडे तिला देणार नाही. तुला काय करायचं ते कर. शिल्पी, तोडे काढून ताईला दे. नाही देणार. हे तुझं फायनल आहे? हो. मग ठीक आहे, मी सुद्धा तुझ्यासाठी दुसरं घर घेणार नाही. मी माझ्या आई वडिलांना सोडून तुझ्यासोबत दुसऱ्या घरात कधीच राहणार नाही. तुला जर इथे राहायचं नसेल ना तर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी सतत उघडे आहेत. पण तिथे तुला माझ्यासोबत आणि माझ्या आई बाबांसोबत राहावं लागेल. पण मी तिथे राहणार नाही. मग आपण सुद्धा एकत्र राहणार नाही. आपण कायमस्वरूपी वेगळे राहू. आणि हा माझा निर्णय फायनल आहे. विद्युत, विद्युत ऐक ना माझं. विद्युत, विद्युत. झालं समाधान? मिळालं पाहिजे होतं ते. कळलं तुला म्हणून मी तुला नीच म्हणाले. शिल्पी, अहो काय शिल्पी शिल्पी बोलताय बाबा. ऐकलत ना आता विद्युत काय म्हणाला. तो तयार आहे माझ्याशिवाय राहायला कायमचं आयुष्यभर. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. सगळं तुझ्यामुळे झालंय. अश्विनी वाघमारे, आय हेट यू. तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला.
आई तुझ्याही आयुष्यात कधीच काही चांगलं होणार नाही. हा शाप आहे माझा तुला.